नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार। 12वीचा इंग्रजीचा पहिला पेपर चांगला गेला। वैभवी देशमुख। माझ्या वडिलांना त्यांनी 3 तासात संपविले, पण आम्ही तसं म्हणत नाही, परंतु आम्हाला न्याय हवा। आजचा 12वीचा पहिला पेपर इंग्रजीचा चांगला गेला आहे। वडिलांच्या अपेक्षा होत्या ते स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचं वैभवी देशमुख म्हणाली, परंतु दुसरीकडे मला न्याय मिळताना दिसत नाही याचं दुःख वाटतं, अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने माध्यमांशी बोलताना दिली। मस्साजोग सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख मंगळवारी जामखेड तालुक्यातील पाडळी येथील संभाजीराजे ज्युनियर कॉलेज 12वीच्या परीक्षेला पहिला इंग्रजीचा पेपर दिला। यावेळी वैभवी बोलत होती। वैभवी म्हणाली, आजच्या इंग्रजीच्या पेपरला जेवढे लिहायचे होते ते लिहिले आहे। पेपरमुळे नाहीतर 2 महिने होऊन गेले त्याची आम्हाला प्रत्येक क्षणाला आठवण येते। घरात पाय टाकला की ते घरात कुठेच दिसत नाहीत, पण ते जरी शरीराने नसले तरी त्यांच्या भावना आणि विचार कायम आमच्या सोबत आहे। माझे वडील घरात होते किंवा सोबत होते त्यावेळी आमचा आनंद खूप मोठा होता। त्यांच्या जाण्याने आमचा आनंद दुरावला आहे। खूप मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबावर व गावावर कोसळला आहे। वडिलांचे माझ्याकडून जे स्वप्न होते ते मी पूर्ण करणार आहे। माझ्या वडिलांना संपवणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे प्रतिपादन वैभवी देशमुख हिने दिले। वैभवी देशमुख हिच्या वडिलांची 2 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती, त्यामुळे देशमुख कुटुंबांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। मात्र या कठीण प्रसंगात खचून न जाता वैभवीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि अभ्यास सुरू ठेवला। वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आणि कुटुंबावर आली, मात्र त्यांनी वैभवीला खंबीरपणे साथ दिली। वैभवीच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक जामखेडमध्ये सर्वत्र होत आहे। गावातील नागरिक, नातेवाईक आणि शिक्षक तिच्या पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा देत आहेत। पेपर तर ठीक होता, पण मला जेवढं शक्य होतं मी तेवढं लिहिले पेपर। आज पेपरमुळे नाही तर आज 2 वर्ष होऊन गेलेत। आम्हाला प्रत्येक क्षणाला आज त्यांची आठवण येते। घरात पाऊल टाकलं की आज आम्हाला ते घरात कुठेच दिसत नाहीयेत, पण ते जरी आज शरीराने आमच्यात नसले तरी त्यांचे ते विचार आणि त्यांच्या त्या भावना होत्या त्या कायम आमच्या सोबत राहतील। ते असते तर म्हणजे जे आज दुःख आमच्यात ते नसतं, कारण की ज्यावेळेस ते आमच्या घरात होते किंवा आमच्या सोबत होते त्यावेळेस आमचा आनंद खूप मोठा होता आणि तो आज आनंद सगळा दुरावला आणि जे दुःखाचा डोंगर आहे आज ते आमच्या गावावर पूर्ण कोसळलं। त्यांचे जे माझ्याकडून स्वप्न होते मी ते पूर्ण करणार आहे। नाही, तो व्हिडिओ तर मी पाहिलेला नाहीये, पण माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांनी माझ्या वडिलांना जसं 3 तासात संपवलं, आम्ही फक्त एकच मागणी करतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या। तिच्या मेहनतीला लवकरात लवकर यश मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निवणकर, जामखेड।